शहराच्या विकासासाठी अनेक लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्नशील असतात। त्यात प्रामुख्याने नाव घेता येईल ते नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 23 मधील लोकप्रतिनिधी माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, माननीय नगरसेवक चंद्रकांत खोडे, शाहीन मिर्झा आणि रुपाली निकुडे यांचे। प्रभाग क्रमांक 23 मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली आहेत। सदर प्रभागात एक मोठा पावसाळी नाला आहे। तो नाला उघडा असल्याने प्रभागातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता, परंतु शासनाच्या नियमानुसार पावसाळी नाला बंद करता येत नसल्याने त्यावर उपाय म्हणून या नाल्यावर लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत। माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांचे सहकारी नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याने मागणी केल्याने केंद्र आणि राज्य सरकार आणि नाशिक महापालिकेच्या सहकार्याने या प्रभागातील नाला जाळी टाकून बंद करण्याच्या योजनेला अनुमती मिळाली। दिनांक 8 ऑगस्ट रोजी प्रभाग क्रमांक 23 मधील श्री श्री रविशंकर मार्ग येथे आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून नाल्यावर जाळी बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। सदर कार्यक्रमात माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव, नगरसेवक चंद्रकांत खोडे, शाहीन मिर्झा, रुपाली निकुडे, माजी नगरसेवक यशवंत निकुडे, अरुणदादा दोंदे, सुनील बच्छाव, वैशाली पिंगळे, बापूसाहेब कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, सुनील देसाई, संध्याताई कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रभाग क्रमांक 23 मधील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्याताई कुलकर्णी यांनी केले, तर कार्यक्रमाचे नियोजन वैभव कुलकर्णी यांनी केले होते। सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह प्रभाग क्रमांक 23 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोला ना, हातदार। नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 मधल्या राजकीय योजनेतून नाल्यावर जाळी बसवण्याच्या कामी आणि सुशोभीकरण करण्याच्या कामी आजचा प्रभाग क्रमांक 23 मधला कार्यक्रम करण्यात आला। अत्यंत नाविन्यपूर्ण संपूर्ण शहरासाठी हा उपक्रम आहे। खऱ्या अर्थाने आमचे भालेराव साहेब त्यांच्या मनापासून त्यांचे आभार मानतो। अत्यंत नाविन्यपूर्ण असा उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवला। संपूर्ण प्रभागमध्ये काय पाहिजे, शहरामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे गेली अनेक वर्ष संपूर्ण आपले नगरसेवक असो, महापौर, उपमहापौरांच्या माध्यमातून सातत्याने शहराचा विकास हा ज्यातून आम्ही सगळेजण काम करत असतो। त्यातलाच संपूर्ण नाविन्यपूर्ण चांगला असा उपक्रम ह्या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। आज नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक 23 उद्यान विभागाच्या मार्फत हा जो पांडवलेण्याकडनं वडाळाकडनं जो नासर्डीला नाला वाहतो, त्या नाल्यावरती वरतून जाळी लावण्याच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे मित्र सचिन जाधव यांच्या उपस्थितीत, त्याचबरोबर माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी आणि आमच्या सहकारी नगरसेवक निकुळेताई, मिर्झाताई, त्याचबरोबर या भागातील ज्येष्ठ नागरिक आणि शहरातील महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत ठिकाणी पार पडला। नागरिकांची खूप दिवसांची मागणी होती की ह्या नाल्याकडनं दुर्गंधी वास वाहतो आणि अपघात झाल्यास नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो, म्हणून नानांच्या प्रयत्नामुळे ह्या नाल्यावरती जाळ्यांचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे। धन्यवाद। आज प्रभाग क्रमांक 23 मध्ये केंद्र शासनाच्या निधीतनं आमच्या लाडके आमदार देवयानी फरांदे यांच्या मार्गदर्शनाने आणि या प्रभागातील माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी तसेच या प्रभागाचे नगरसेवक चंद्रकांतजी खोडे, रुपाली निकुडे, शाहीनजी मिर्झा यांच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक 23 मधील वडाळा चौफुली ते विजय ममता सर्कल यापर्यंतचा जो पावसाळी नाला आहे, या नाल्यावरती संरक्षित जाळी बसवण्याचं काम
याचा भूमिपूजन समारंभ माननीय आमच्या भाजपाचे शहराध्यक्ष प्रशांतजी जाधव यांच्या हस्ते, तसेच चारी नगरसेवक व माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। या नागरिकांना चांगल्या प्रकारचं सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माननीय महापौर तसेच आमच्या आमदार देवेंद्र फरांदे व चारी नगरसेवक अहोरात्र प्रयत्न करीत असतात। एकत्रित एक काम 1 कोटीचं हे काम आहे, ज्यावर संरक्षित जाळ्या बसवणे आणि सुशोभीकरण करणे। या नागरिकांना या चारी लोकांच्या माध्यमातून, नगरसेवक आणि आमदारांच्या माध्यमातून चांगली अशी भेट मिळालेली, त्याबद्दल मी ते सर्वांचे अभिनंदन करतो, आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। एकत्रितपणे जमलेलो आहोत आणि अगदी काल दुपारी हा कार्यक्रम ठरवला आणि आता आपण तो करतो आहोत, कारण आपण सगळे बघत आहात हा रविशंकर जो नाला आहे तो त्याच्यावर ज्या जाळी बसवण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शहरामध्ये, म्हणजे आपलं शहर नाही, सगळीकडे जे नाले असतात ते नॅचरल पावसाळी जे नाले असतात ते बंदिस्त करता येत नाही, कारण काहीही इमर्जन्सी आणि पाण्याचं आपल्याला माहिती आहे की पूर असेल किंवा बाकीच्या गोष्टींसाठी कुठल्याही प्रकारे हे पावसाळी नाले हे बंदिस्त करता येत नाही। परंतु सातत्याने नागरिकांची अशी मागणी होती की येता जाताना ॲक्च्युली हा पावसाळी नाला आहे, पावसाळी नाल्यामध्ये फक्त पावसाचं 4 महिने व्हायला पाहिजे असं नाना आरोग्य सभापती असल्यापासून आधीपासून सातत्याने महानगरपालिकेचा पाठपुरावा केलेला होता। परंतु आपल्या भागामध्ये वडाळा गावामध्ये बरेचसे गोठे तिथे आहेत, पण त्या गोठ्याचं पाणी हे या नाल्यामध्ये सोडू नये त्यासाठी आरोग्य सभापती असताना त्या सगळ्या गोठ्यांना नोटीस दिलेल्या होत्या आणि त्यांचं तिथेच फिल्टरेशन होऊन ते नाल्यामध्ये पाणी सोडलं जावं असं सातत्याने प्रयत्न होता। त्याच्यामध्ये ते एक मशीन आहे जे डेव्हलप करण्यात आलेलं आहे, त्यामुळे अनेक गोठेधारकांना संपर्क करून नाना आरोग्य सभापती असताना ते गोठ्याचं पाणी ह्या नाल्यामध्ये सोडलं जाणार नाही ही दक्षता घेण्यात आलेली होती। आणि नागरिकांच्या अनेक वर्षापासूनच्या मागणीनुसार सातत्याने महानगरपालिकेचा पाठपुरावा करून अनेक अधिकाऱ्यांना भेटून त्यांना हा विषय समजून देऊन ह्या पंचवार्षिकला कमीत कमी आता 6 आयुक्त बदललेले आहे आणि सध्या तर त्यामुळे हा सगळा पाठपुरावा करून आपल्याला आनंद होतो आहे की आपल्या शहरामध्ये पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर हे केलं जात आहे। त्यामुळे शहरामधला हा पहिला नाला आहे की तो असा बंदिस्त, म्हणजे त्याच्यावर जाळी टाकून तो बंदिस्त केला जातो आहे आणि त्याचं सुशोभीकरण होणार आहे। तरी सुद्धा त्याच्यामध्ये घाण टाकणे, प्लॅस्टिक टाकणे, अनेक गोष्टी त्या नाल्यामध्ये येऊन फेकणे असं नागरिकांकडनं होत होतं आणि त्याच्यामुळे त्याची दुर्गंधी जास्त येत होती। त्याच्यामुळे ही सगळे दक्षता घेऊन आपण इथे ही जाळी बसवतो आहे। आज DGP नगर येथे माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, निकुळताई, शाहीनजी मिर्झा आणि नगरसेवक चंदूनाना खोडे यांच्या माध्यमातून आज DGP नगरमधील जो काही पावसाळी नाला आहे त्यावर जाळी बसवण्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आज इथे उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला बंधू आणि आज या ठिकाणी या नाल्यावर जाळी बसवण्याचं काम, त्याचा शुभारंभ आत्ता आदरणीय माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी व प्रभागातील सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। महापौर असताना नानांनी अनेक उपक्रम शहराकरता राबवले आणि त्याचाच एक भाग म्हणून आज नानांनी या अंबडपासून इंडस्ट्रीमधून निघालेला हा नाला, यामध्ये अनेक ठिकाणून गटारीचं पाणी असेल, त्याचप्रमाणे इथे असलेल्या वडाळा गावातील गोठ्याचं शेणाचं पाणी असेल, तसेच इंडस्ट्रीमध्ये असलेली इन्फ्लुएन्स असेल, हे इथून वाहत जातं आणि जर कधी हा नाला चोकअप झाला तर इथे आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होऊ नये याकरता इथे कोणी सहज एक मनुष्याची एक सवय असते की प्लास्टिक असेल किंवा कचरा असेल तो कुठेतरी वाहता पाणी दिसलं की त्यात टाकण्याचा एक मानवी स्वभाव असतो आणि अशा चुका होऊ नये आणि त्याकरता या नाल्यावर
जाळी बसवण्याचं काम अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आदरणीय भाजपाचे नाशिक महानगराचे महापौर सतीश नाना कुलकर्णी व या प्रभागाचे सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून आज झाले आहे. नक्कीच यामुळे या प्रभागातील नागरिक सुखावले आहेत आणि त्यांनी आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी नानांना व सर्व नगरसेवकांना त्याबद्दल धन्यवाद पण दिला आहे. आज या प्रसंगी मी नानांना या कामाकरता शुभेच्छा देतो व नागरिकांच्या वतीने व नाशिक शहराच्या वतीने भाजपचा अध्यक्ष म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. हे आज खऱ्या अर्थाने मोठं काम इथे झालं आहे. असेच उपक्रम या प्रभागातील सर्व नगरसेवक आगामी काळात पण करतील अशी मी इथे नागरिकांना ग्वाही देतो. धन्यवाद. नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळे, नाशिक.